नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी. सो थर्ड थेरी ऑफ कोव्हॅलंट बॉन्डिंग, इट इज मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. या थेरी बद्दलचं काल मी इंट्रोडक्शन सांगितलं होतं. इन ऑर्डर टू एक्सप्लेन प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट कंपाउंड्स लाइक बॉन्ड लेंथ, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्ड एनर्जी, magnetic nature, Hund and Mulliken, these two scientists proposed this theory, molecular orbital theory. ठीक आहे ना. मेनली ऑक्सिजन सारखा स्पेसिस जो पॅरामॅग्नेटिक आहे पण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मधून निघतो डायमॅग्नेटिक, कारण ॲज पर व्हॅलेन्स बॉन्ड थेरी तिथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. एमओटी प्रमाणे तो पॅरामॅग्नेटिक निघतो. O2 मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन निघतात. कसे निघतात, कुठून निघतात हे पुढे डिटेलमध्ये सगळं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे ना. चला आता या थेरीच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचंय. सुरुवातीला पाहूत मेन थीम. मेन थीम या थेरीचं नेमकं म्हणणं काय आहे, बेसिक आयडिया काय आहे. जसं व्हॅलेन्स बॉन्ड थेरीची, ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरीची बेसिक आयडिया काय होती, ज्या दोन ॲटम्स मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जनरेट होतोय त्या दोन ॲटम्सचे ॲटॉमिक ऑर्बिटल एकमेकांवर ओव्हरलॅप होत असतात. दिस इज मेन थीम ऑफ ओल्ड व्हीबीटी. मॉडिफाईड व्हीबीटी म्हणजे हायब्रिडायझेशनची मेन थीम काय होती, ज्या दोन ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतोय त्यापैकी एक सेंट्रल ॲटम असतो, तो हायब्रिडायझेशन मध्ये जातो, हायब्रिड ऑर्बिटल तयार करतो, आणि जो सराउंडिंग ॲटम असतो त्याचा ॲटॉमिक ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल ऑफ सेंट्रल ॲटम, ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ सराउंडिंग ॲटम त्यांच्यात ओव्हरलॅप होतो, तिथून कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. मॉडिफाईड व्हीबीटीचं हे मेन थीम होतं. तसंच एमओटीचं मेन थीम काय आहे. ठीक आहे, तर बघा एमओटी काय म्हणते, जेव्हा एखादा स्पेसिस म्हणजे तो मॉलिक्यूल असू शकतो किंवा आयन असू शकतो, तो जर कोव्हॅलंट बॉन्ड थ्रू जनरेट झालेला असेल, कोव्हॅलंट बॉन्डिंग मधून जर तो जनरेट झालेला असेल, बरेच आयन देखील कोव्हॅलंट बॉन्डिंग मधून तयार होतात. बघितलेत आपण SO4-2 सल्फर ऑक्सिजन मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतात. बरेच मॉलिक्यूल देखील कोव्हॅलंट बॉन्ड मधून जनरेट होतात. PCl5 फॉस्फरस क्लोरीन मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. H2 दोन हायड्रोजन ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. असे जे स्पेसिस आहेत जे कोव्हॅलंट बॉन्ड थ्रू जनरेट झालेले आहेत, त्यांचा जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो तो कसा तयार होत असतो, तर त्या दोन ॲटम्सचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत असतात. ज्या दोन ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतोय त्या दोन ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात आणि नवीन ऑर्बिटल्स तयार करतात, ज्यांना म्हणलं जातं मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन टुगेदर अँड दे फॉर्म न्यू ऑर्बिटल्स कॉल्ड मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. जसं हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म हायब्रिड ऑर्बिटल, तसं एमओटी म्हणते की ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होतं आणि काय तयार होतं, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. थेरी बदलली, मेन थीम पण बदलली. म्हणायचं नाही मॉलिक्युलर ऑर्बिटलच का तयार झाली, ही आपली थेरी थोडीच आहे. ही थेरी कोणाची आहे, हंड आणि म्युलिकन या सायंटिस्टचं म्हणणं काय हे आपण स्टडी करतोय. ठीक आहे, तर बघा मेन थीम मी तर लिहिलेली आहे. ड्युरिंग मॉलिक्यूल ऑर आयन फॉर्मेशन, एखादा मॉलिक्यूल किंवा आयन कोव्हॅलंट बॉन्ड मधून तयार व्हायला, ड्युरिंग मॉलिक्यूल ऑर आयन फॉर्मेशन थ्रू कोव्हॅलंट बॉन्डिंग द ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ टू ॲटम्स, म्हणजे ज्या दोन ॲटम्स मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतोय त्या दोन ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत असतात आणि काय तयार होत असतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होत असतात. बस एवढं तरी लक्षात ठेवा, ज्या दोन ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतोय त्यांचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्र येतात आणि नवीन ऑर्बिटल तयार करतात, ज्यांना काय म्हणायचंय, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. बस दिस इज द मेन थीम ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. का, कसे, कुठून, सगळं हळूहळू अनफोल्ड होत चालेल. ठीक आहे का. चला कॅरेक्टरिस्टिक्स. जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कंबाईन होत आहे, सॉरी जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत आहेत त्यांच्या कॉम्बिनेशन मधून जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार झाले त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटलसाठी हे शॉर्ट फॉर्म अलाउड शॉर्ट फॉर्म आहे, म्हणजे क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला MO असंच दिसेल. एमओज याचा अर्थ काय होईल, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. एओज ॲटॉमिक ऑर्बिटल्स शॉर्ट फॉर्म. ठीक आहे ना. तर बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एमओज. पहिलं कॅरेक्टरिस्टिक बघा मी लिहिलंय काय. ठीक आहे. द नंबर ऑफ एमओज फॉर्म्ड आर एक्झॅक्टली इक्वल टू नंबर ऑफ एओज कंबाइंड.
जेवढे एओ कंबाईन होत असतात एक्झॅक्टली तेवढेच यमोज तयार होत असतात. म्हणजे दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं, दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं, किती नवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतील? परत एकदा दोन. चार ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं, किती मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील? चार. हा पॉइंट हायब्रिडायझेशनला मॅच करतो का नाही? The number of hybrid orbitals are exactly equal to number of atomic orbitals which were mixed. जेवढे atomic orbitals mix होत असतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात ना, इथं देखील तसंच आहे. जेवढे atomic orbitals कंबाईन होत आहेत एक्झॅक्टली तेवढे नवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जनरेट होत आहेत. ठीक आहे का? ओके. कॉन्झर्वेशन होते थोडक्यात नंबर ऑफ ऑर्बिटल्स. म्हणजे 10 atomic ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं, 10 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. लाईक दॅट. दोन्हीचा नंबर वेगळा नसतो. ठीक आहे. हा पॉइंट वाटलं तर पुढच्या या टेबलमध्ये पण तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. बघा पुढचं, जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत आहेत त्यांना काय कंडिशन आहे, काय रिस्ट्रिक्शन आहे? म्हणजे कुठलेही ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होऊ शकतात का? नाही, नाही, कुठलेही ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होऊ शकत नाहीत. त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, त्यांना कंडिशन आहे. जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत आहेत त्यांची एनर्जी एकतर एक्झॅक्टली सेम असावी, म्हणजे ते आयडेंटिकल असावेत, किंवा स्लाइटली डिफरंट असली तरी चालू शकते, नियरली सेम तरी असावी. त्यांची एनर्जी एकतर एक्झॅक्टली सेम असावी किंवा नियरली सेम असावी. जास्त डिफरन्स एनर्जीमध्ये नकोय, जास्त डिफरन्स एनर्जीमध्ये नकोय. हा पॉइंट हायब्रिडायझेशन मध्ये पण होता का नाही? जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होत असतात त्यांच्या एनर्जी नियरली सेम असाव्या लागतात. ठीक आहे ना? इथं कंडिशन काय? एकतर पूर्णपणे सेम किंवा मग जवळपास सेम. जसं H2 मॉलिक्यूल तयार होत असताना दोन्ही हायड्रोजन ॲटमचे 1s येतील ना, 1s ऑर्बिटल ऑफ फर्स्ट हायड्रोजन, 1s ऑर्बिटल ऑफ सेकंड हायड्रोजन. ठीक आहे ना? आता 1s आले हायड्रोजनचे म्हणजे एनर्जी सेम झाल्या ना, एनर्जी सेम झाल्या. पण नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड तयार व्हायला, समजा नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये जर बॉन्ड तयार व्हायला, नायट्रोजनचा पी ऑर्बिटल आला, ऑक्सिजनचा पी ऑर्बिटल आला, पण त्यांच्या एनर्जी सेम नसतात. लक्षात ठेवा, दोन ॲटमचे ऑर्बिटल जरी सारखे असले ना, पण ॲटम जर वेगळे असतील ना, एनर्जी सारखी नसते. का सर? अरे न्यूक्लियसवरचा चार्ज वेगळा आहे ना. नायट्रोजनच्या न्यूक्लियसवर +7 चार्ज असतो, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, प्रोटॉन 7 असतील. ऑक्सिजनच्या न्यूक्लियसवर किती चार्ज असेल रे? +8 चार्ज असेल. नायट्रोजनचा 2p आला, ऑक्सिजनचा 2p आला, दिसायला ते सारखे 2p, पण एनर्जीमध्ये थोडासा फरक असतो, थोडासा स्लाइटली डिफरन्स. ठीक आहे ना? एवढा डिफरन्स अलाउड आहे. त्यांच्या एनर्जी एकतर पूर्णपणे सेम असाव्यात किंवा जवळपास तरी सेम असाव्यात. हे होतं दुसरं फीचर. तिसरं बघा आता, हे सगळ्यात महत्त्वाचं फीचर. जेव्हा ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत असतात, 2 टाइप्स ऑफ यमोज आर फॉर्म. When atomic orbitals combine together, they form 2 types of YMOs. Now, what are the names of that 2 YMOs? बघा, एकाच नाव BMO. याचा फुल फॉर्म काय असेल ऐका, व्यवस्थित ऐका रे, आणि हे लक्षात ठेवून टाका. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. BMO म्हणजे काय? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि दुसरा काय? ABMO. काय असेल? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत असतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल जनरेट होतात, तयार झालेले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हे 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे BMO म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दुसरा प्रकार आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे ABMO. आता त्यांचे सिम्बॉल काय असतात लक्षात ठेवा. सिम्बॉल हे सिग्मा आणि पाय. ठीक आहे? हे बॉन्डचे प्रकार नाही आहेत, हे BMO चे प्रकार आहेत. हंड आणि म्युलिकननं सांगितलेले. सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा पाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे ना? अल्टिमेट मिनिंग तर तसाच निघतो. सिग्मा BMO मध्ये इलेक्ट्रॉन गेले की ते सिग्मा बॉन्ड तयार करत असतात, पाय मध्ये गेले की पाय बॉन्ड तयार करत असतात. ते पाहूत नंतर आपण, पण सध्याला एवढं लक्षात घ्या. 2 प्रकारचे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात. कुठले? सिग्मा आणि पाय. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचे 2 प्रकार, सिग्मा आणि पाय. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचे 2 प्रकार, सिग्मा स्टार आणि पाय स्टार. हे स्टार दिसलं लक्षात ठेव रे, इथून पुढं असं डोक्यावर तुला स्टार दिसलं, त्याला खरं तर एक्झॅक्ट वर्ड आहे ॲस्टेरिक्स. ॲस्टेरिक्स म्हणतात त्याला, ॲस्टेरिक्स.
ॲस्टेरिस्क, ठीक आहे ना. हे जे सिम्बॉल काढलं ना, स्टार म्हणूत आपण त्याला, ठीक आहे ना, सोपं जाईल थोडंसं. असं डोक्यावर स्टार दिसला तुम समजून जायचे की तो अँटी बॉन्डिंग आहे. स्टार असणारा अँटी बॉन्डिंग, स्टार असणारा अँटी बॉन्डिंग, स्टार नसणारा बॉन्डिंगचा मॉलिक्युलर ऑर्बिटल. याचे फुल फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवा. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर काय म्हणलं बघा मी, जेव्हा दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाले किती मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील? 2. ठीक आहे. चला एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा हा हायड्रोजन ॲटम, हा दुसरा हायड्रोजन ॲटम, या दोघांमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जनरेट करायचा आहे. तर याचा 1s ऑर्बिटल आणि याचा पण 1s ऑर्बिटल हे कंबाईन होतात, एकत्र येतात. ते काय करतात? 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार करतात. 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार करतात. कारण पहिला पॉइंट काय सांगतो, जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत असतात एक्झॅक्टली तेवढे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होत असतात. 2 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले, 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल जनरेट होतील. आता हे जे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार झाले त्यापैकी एक असेल बॉन्डिंगचा मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसरा असेल अँटी बॉन्डिंगचा मॉलिक्युलर ऑर्बिटल. एक BMO आणि दुसरा ABMO, ठीक आहे ना. आता त्याचे सिम्बॉल असे असतात, सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s. हा झाला बॉन्डिंगचा 1s, हा झाला बॉन्डिंगचा 1s, हा झाला अँटी बॉन्डिंगचा 1s, हा झाला अँटी बॉन्डिंगचा 1s. स्टार असलं की अँटी बॉन्डिंग लक्षात ठेवून टाका, ठीक आहे. तर यमो जेव्हा तयार होत असतात ते 2 प्रकारचे असतात, बॉन्डिंगचा आणि अँटी बॉन्डिंगचा. तुम्ही म्हणाल इथं पाय का बरं तयार झालं नाही? HH बॉन्ड पाय कधीच असू शकत नाही म्हणून पाय इथं तयार होत नाही. हा, पण दुसऱ्या ठिकाणी होईल पाय पण तयार. जसं ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये बॉन्ड तयार होताना सिग्मा पण तयार होतो, पाय पण तयार होतो. नायट्रोजन नायट्रोजन मध्ये सिग्मा पाय दोन्ही तयार होतो. इथं गरज नाही, ठीक आहे ना. हे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र आले ना, 2 यमो तयार झाले. त्यामध्ये एक सिग्मा बॉन्डिंगचा असतो आणि दुसरा सिग्मा अँटी बॉन्डिंगचा असतो. तर हा पॉइंट लक्षात घ्या की बाबा 2 प्रकारचे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होत असतात. एकाचं नाव आहे BMO म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, दुसऱ्याचं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. चला हे आणखी क्लिअर होईल तुम्हाला, ठीक आहे. चला बघा हा टेबल व्यवस्थित लक्ष द्या रे. ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाइंड, कंबाइंड म्हणा, कंबाइंड. जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाले ते मी या साईडला लिहिले. त्यांनी तयार केलेले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इकडे आहेत 2 प्रकारचे, बॉन्डिंगचा आणि अँटी बॉन्डिंगचा. पहा रे, पहिलं बघा आता NS प्लस NS. NS म्हणजे मी जनरल घेतले. आता ते NS कुणी असू शकतं, 1s 1s असू शकतं, 2s 2s असू शकतं, 3s 3s असू शकतं, ठीक आहे ना. या Nच्या जागी काहीतरी नंबर असेल, जसं इथं 1s 1s आहे ना. NS NS मी जनरल केलं, जनरल जनरल जनरल. 2s ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं. मला सांगा 2s ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर किती यमो तयार होतील? 2च ना. पहिला पॉइंट काय सांगतो, जेवढे एओ कंबाईन झाले तेवढे यमो तयार होतात. 2s ऑर्बिटल कंबाईन झाले, 2 यमो तयार होतील. त्यापैकी एक बॉन्डिंगचा आणि दुसरा अँटी बॉन्डिंगचा. बॉन्डिंगचा सिग्मा NS, हे N काय रे? N 1 असू शकतं, 2 असू शकतं, 3 असू शकतं, डिपेंडिंग अपॉन की कुठलं हे कंबाईन झालं. जसं या केसमध्ये सांगितलं मी, 1s आणि 1s कंबाईन झालं, सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s तयार होतं, लाईक दॅट, ठीक आहे ना. तर 2 एओ कंबाईन झाले, 2 यमो जनरेट झाले. बघा एक बॉन्डिंगचा दिसतोय आणि दुसरा अँटी बॉन्डिंगचा दिसतोय. परत बघा आता NPZ प्लस NPZ, N 2 3 असं काही असू शकतो. आता इथं N 1 असू शकत नाही, कारण 1p असते का रे, 1p ऑर्बिटल असते का रे, असते का? नसते ना. हे 2 3 4 असं काही असू शकतं, ठीक आहे ना. समजा इमॅजिन करा 2pz आणि 2pz कंबाईन झाले, 2 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले ना, 2 यमो तयार होतील. एक बॉन्डिंगचा आणि दुसरा अँटी बॉन्डिंगचा. आता तुम्ही म्हणाल इथं सिग्मा कसं लिहिलं तुम्ही, तो खाली आम्हाला पाय दिसतंय. लक्षात ठेवा, आता मी जे बोलतोय ते लक्षात ठेवा. इन मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी Z axis is treated as internuclear axis. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मध्ये Z ऍक्सिसला इंटरन्यूक्लियर ऍक्सिस कन्सिडर केलं गेलेलं आहे, ठीक आहे का. आता इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आठवा थोडंसं, कशाला म्हणलं होतं आपण, असं ऍक्सिस ज्या ऍक्सिसवर सिग्मा बॉन्ड तयार होतो. ज्या ऍक्सिसवर सिग्मा बॉन्ड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो रे, इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. मी तेव्हा पण म्हणलं होतं तुम्हाला, इफ इंटरन्यूक्लियर ऍक्सिस इज नॉट मेन्शन्ड देन बाय डिफॉल्ट वी हॅव टू टेक इट ॲज Z ऍक्सिस.
जेव्हा सांगितलेलं नसतं की कुठलं इंटरन्यूक्लियर ॲक्सिस आहे तेव्हा आपण मनानच कुठलं घ्यायचं असतं, झेड ॲक्सिस. तर MOTनं झेड ॲक्सिसला इंटरन्यूक्लियर ॲक्सिस मानलेलं आहे. म्हणजे सिग्मा बॉन्ड हा अलॉंग झेड ॲक्सिस तयार होणार आहे. पाय बॉन्ड कुठं तयार होतील, कुठं 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 तयार होतील, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर. झेड ॲक्सिसवर सिग्मा बॉन्ड, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर पाय बॉन्ड. म्हणून बघा आता NPZ आणि NPZ तयार झाल्यानंतर हे सिग्मा बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. म्हणून तयार झालेले BMO आणि ABMO बघा, सिग्मा NPZ म्हणजे बॉन्डिंगचा आणि हा अँटी बॉन्डिंगचा आणि अँटी बॉन्डिंगचा. दोन कंबाईन झाले, दोन तयार झाले, एकीकडे लिहिला आणि एकीकडे लिहिला. ठीक आहे ना. चला पुढे NPX प्लस NPX. आता मी सांगितलं झेड ॲक्सिस इंटरन्यूक्लियर ॲक्सिस असतं म्हणून हे सिग्मा तयार करणार. आता हे कोण तयार करतील, पाय. NPX पाय NPX पाय स्टार NPX. N ची काळजी करू नका, N काय असं मनात आणू नका काही. ठीक आहे ना. N इंटिजर असू शकतो. आता 2p 3p 4p असं काही असू शकतं. हे 1p असू शकत नाही ना, 1p नसतो म्हणून. हा इथं 1s 2s 3s काही असू शकतं. N एक नंबर आहे म्हणा ऑर्बिटलच्या पुढचा. ठीक आहे ना, असतो ना प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तो येतो N. ठीक आहे ना. NPX आणि NPX कॉम्बिनेशन झालं म्हणजे दोन AO कंबाईन झाले, दोन MO जनरेट होते. झाले दोन MO, एक बॉन्डिंगचा आणि दुसरा अँटी बॉन्डिंगचा. कसा ओळखायचा अँटी बॉन्डिंगचा, स्टार असणारा अँटी बॉन्डिंगचा. किती सोपं आहे, स्टार असणारा अँटी बॉन्डिंगचा, स्टार नसणारा बॉन्डिंगचा. NPY आणि NPY कंबाईन झाले. परत एकदा पाय MO आणि पाय स्टार ABMO तयार झाले. ठीक आहे ना. तर बघा लक्षात ठेवा झेड ॲक्सिसला इंटरन्यूक्लियर ॲक्सिस ॲझ्युम केलेलं आहे म्हणून इथं सिग्मा तयार झाले म्हणजे इथं पाय तयार होतील. आता एखाद्याला उगाच सुचतंय काही क्वेश्चन, खरं तर त्याचं उत्तर ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, तरी पण सर तुम्ही हे सगळं सारखंच घेतलं, मी असं केलं तर काय होईल सर. NPX घेते किंवा घेतो, तुम्ही काही घेता आणि काही घेते. NPX आणि NPY घेतलं तर काय होईल हे सांगितलं रे तुला, मी अगोदरच सांगितलंय. ज्या दोन p ऑर्बिटल मध्ये ओव्हरलॅप होत असतो ना ते आयडेंटिकलच असावे लागतात. आठवा थोडंसं, झिरो ओव्हरलॅप पाहिलं का नाही आपण, असा ओव्हरलॅप जिथून बॉन्ड तयार होत नाही. PX आणि PY कंबाईन होत नसतात. PX बरोबरच, PY बरोबरच, PZ बरोबरच. म्हणूनच मी इथं कॉम्बिनेशन सगळे आयडेंटिकलचेच घेतलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे ना. मनात कुणी आणू नका सर तुम्ही PZ आणि PX घेतलं नव्हतं, तुम्ही PY आणि PZ घेतलं नव्हतं. गरज नाही, कारण ते कसे ओव्हरलॅप असतात, झिरो ओव्हरलॅप असतात. ठीक आहे ना. बॉन्ड जर तयार व्हायचा झाला तर एवढ्याच पॉसिबिलिटीज असतात. ठीक आहे का. NS म्हणजे 1s फॉर एक्झाम्पल घेतलं, सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s तयार झाला. समजा 2pz कंबाईन झाले, सिग्मा 2pz सिग्मा स्टार 2pz. 2px कंबाईन झाले, पाय 2px पाय स्टार 2px. 2py कंबाईन झाले, पाय 2py पाय स्टार 2py. हे महत्वाचं लक्षात ठेवा की दोन प्रकारचे BMO असू शकतात, सिग्मा आणि पाय. आणि ABMO पण दोन प्रकारचे असतील, सिग्मा स्टार आणि पाय स्टार. बेसिकली MO दोन प्रकारचे असतात, BMO आणि ABMO. BMO चे परत दोन प्रकार बघ रे. MO दोन प्रकारचे, BMO ABMO. BMO चे दोन प्रकार कुठले, सिग्मा आणि पाय. ABMO चे परत दोन प्रकार, सिग्मा स्टार आणि पाय स्टार. किती सिंपल आहे. ठीक आहे ना. आता हा पॉइंट सांगितलेला सगळीकडे तुम्हाला सॅटिस्फाय झालेलं दिसेल. काय म्हणलं होतं बघा, द नंबर ऑफ MOs फॉर्म्ड आर एक्झॅक्टली इक्वल टू नंबर ऑफ AOs कंबाईन. बघ दोन कंबाईन झाले, दोन MO तयार झाले. दोन कंबाईन झाले, दोन MO तयार झाले. दोन कंबाईन झाले, दोन MO तयार झाले. दोन कंबाईन झाले, दोन तयार झाले. अरे बरोबर आहे ना. पहिला पॉइंट सॅटिस्फाय झालाय तुम्हाला, कॉम्बिनेशन मध्ये दिसतोय. ठीक आहे. झेड ॲक्सिस इज कन्सिडर्ड ॲज इंटरन्यूक्लियर ॲक्सिस म्हणून PZ कंबाईन झाले की सिग्मा तयार केले. ठीक आहे. PX मधून पाय, PY मधून पण पाय स्टार. नोट करा, पुढे जाऊ. बघा पुढचा कॅरेक्टरिस्टिक फीचर कंटिन्यू करतोय हा. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ MOs. थर्ड झाला, आता फोर्थ, एनर्जीची ऑर्डर. बघा थेरी चालू केल्यापासून मी दोन वर्ड्स कॉमनली वापरलेले, AO आणि MO. ॲटॉमिक ऑर्बिटल्स आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाले तयार होतात मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता आपल्याला पाहायचंय एनर्जीची ऑर्डर नेमकी कशी असते.
ॲटॉमिक ऑर्बिटल्स पेक्षा मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी असते, जास्त असते. परत त्याच्यात बॉन्डिंगची, अँटी बॉन्डिंगची कोणाची जास्त कोणाची कमी, लाईक दॅट. ठीक आहे, तर लक्षात ठेवून टाका एनर्जीची ऑर्डर. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी असते कोणापेक्षा, ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा, ज्याच्यापासून तो तयार झाला. ज्या ॲटॉमिक ऑर्बिटल पासून बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाला, ज्या ॲटॉमिक ऑर्बिटल पासून बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाला त्याच्यापेक्षा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी असते. ठीक आहे ना. आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी जास्त असते. म्हणजे सगळ्यात कमी एनर्जी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची आणि सगळ्यात जास्त अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे बघा, 1s 1s कॉम्बिनेशन मधून 2 MO तयार होतील. एक असेल सिग्मा 1s, दुसरा असेल सिग्मा स्टार 1s. बघा ना, मी जो मगाशी टेबल तयार केला होता, 1s प्लस 1s कंबाईन झाले, समजा 2 MO तयार होतील, सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. मान्य आहे का. आता यांच्यात एनर्जीची ऑर्डर आपल्याला लावायची, तर ती कशी राहील रे. सिग्मा 1s ची एनर्जी म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी लोवेस्ट, त्यानंतर 1s आणि सगळ्यात जास्त कोणाची, सिग्मा स्टार 1s ची. बघा, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी, त्यानंतर ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी. ज्याच्यापासून हे तयार झालेत, हे दोघं कोणापासून तयार झालेत रे, 1s ऑर्बिटल पासून तयार झालेत. ठीक आहे ना. आणि अँटी बॉन्डिंगची एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा पण जास्त असते, ज्याच्यापासून तो तयार झालाय. ठीक आहे ना. किंवा इन अदर वर्ड्स असं म्हणता येईल, बघा, एनर्जी तिकडे वाढायली, एनर्जी तिकडे वाढतेय, स्टॅबिलिटी कुणाकडे वाढेल. एनर्जीचं स्टॅबिलिटीचं रिलेशन कसं असतं रे, कसं असतं रे, कसं असतं रे, इनव्हर्स असतं. ठीक आहे ना. एनर्जी जर राईट हँड साईडला वाढत असेल, स्टॅबिलिटी ही लेफ्ट हँड साईडला वाढेल. ठीक आहे का. वाटलं तर मी तशीच ऑर्डर लिहितो हा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ही एनर्जीची ऑर्डर असेल. ठीक आहे का. एनर्जी इकडे वाढेल अँटी बॉन्डिंग कडे. बघा, हा बॉन्डिंग वाला MO, हा ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हा अँटी बॉन्डिंग वाला MO. एनर्जी तिकडे वाढली, स्टॅबिलिटी इकडे वाढेल, स्टॅबिलिटी इकडे वाढेल. तर तुम्ही अर्थ असा घ्यायचा आहे, जेवढे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये एंटर करतील, जेवढे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये एंटर करतील, तेवढी तयार झालेल्या मॉलिक्यूल किंवा आयनला स्टॅबिलिटी जास्त असेल. कारण इथे एनर्जी कशी आहे, कमी. जेवढी एनर्जी कमी असते तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते. एनर्जी स्टॅबिलिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. आणि जर समजा उलट झालं, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये जर इलेक्ट्रॉनचा नंबर जास्त झाला, स्टॅबिलिटी कमी होते. साध्या भाषेत बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल मधला डिफरन्स काय आहे, बेसिक डिफरन्स काय आहे. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री स्टॅबिलिटी वाढवते, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री स्टॅबिलिटी डिक्रीज करते. नाव तसं का पडलं सर, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग. तू आतापर्यंत मनामध्ये विचार केला पाहिजे होता, जो बॉन्ड फॉर्मेशनला सपोर्ट करतो, जो बॉन्ड फॉर्मेशनला सपोर्ट करतो किंवा ज्याच्यामुळे बॉन्ड फॉर्म होत असतो, तो मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि जो बॉन्ड फॉर्मेशनला अपोज करतो किंवा ज्याच्यामुळे बॉन्ड तयार होत नाही, तो कोण, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. नावातच मिनिंग आहे अँटी बॉन्डिंग. अँटी म्हणजे अपोज करणारा, कशाला, बॉन्डिंगला अपोज करणारा, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि बॉन्डिंगला हेल्प करणारा, सपोर्ट करणारा कोण, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे का. तर हे एक्झाम्पल लक्षात आलं ना. याला एक्झाम्पल असं इथं लिहितो, सिग्मा 1s पेक्षा 1s ची एनर्जी जास्त असते, 1s पेक्षा सिग्मा स्टार 1s ची एनर्जी जास्त असते. हा बॉन्डिंगचा 1s ऑर्बिटल आहे. ठीक आहे ना. हा अँटी बॉन्डिंगचा 1s मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे ना. लक्षात ठेवा, नोट करा. पुढचं फीचर बघा. पुढचं फीचर पाहण्या अगोदर मला एक गोष्ट सांगा, इलेक्ट्रॉन पजेस वेव्ह नेचर ऑर नॉट. यस, ॲज पर डी ब्रोग्लीज हायपोथिसिस, इलेक्ट्रॉन पजेस ड्युअल नेचर, म्हणजे वेव्ह नेचर ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर. म्हणजे इलेक्ट्रॉनला वेव्ह असते, इलेक्ट्रॉन वेव्ह असतो, बरोबर आहे ना. आता मला सांगा, इलेक्ट्रॉन कुठं असतात रे ॲटम मध्ये, ऑर्बिटल्स मध्ये असतात. इलेक्ट्रॉनला वेव्ह आहे म्हणून मी म्हणू शकतो की ऑर्बिटलला पण वेव्ह आहे. ऑर्बिटलची वेव्ह म्हणजे ऑटोमॅटिकली ती कोणाची वेव्ह असणार आहे, इलेक्ट्रॉनची वेव्ह असणार आहे. ठीक आहे ना.
पुढचा पॉइंट हा थोडासा फिजिक्सशी कनेक्टेड आहे. ओके, इंटरफरन्सचा अर्थ माहिती असावा तुम्हाला. इंटरफरन्स ऑफ वेव्ज म्हणजे साध्या भाषेमध्ये दोन वेव्ह एकत्र येणे. व्हॉट इज इंटरफरन्स ऑफ वेव्ज? कॉम्बिनेशन ऑफ वेव्ज. ठीक आहे ना. आता वेव्हचं जे कॉम्बिनेशन असतं हे दोन प्रकारचं असतं. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे जिथं एम्प्लिट्यूड वाढतो. एम्प्लिट्यूड कळते ना रे सगळ्यांना. एम्प्लिट्यूड म्हणजे हाईट. साध्या भाषेत एम्प्लिट्यूड म्हणजे हाईट. ज्या इंटरफरन्स मध्ये एम्प्लिट्यूड वाढतो त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आणि ज्या इंटरफरन्स मध्ये एम्प्लिट्यूड कमी होतो त्याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मीन्स एम्प्लिट्यूड इन्क्रीजेस. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मीन्स एम्प्लिट्यूड डिक्रीजेस. ठीक आहे ना. बघा आता काय लिहिलंय मी. BMO is a result of, BMO म्हणजे bonding molecular orbital is a result of constructive interference. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसा तयार होत असतो? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मधून तयार होत असतो. कोणाचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स? ॲटॉमिक ऑर्बिटलच्या वेव्हचा. कारण ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन व्हायले ना, तिथून तर मॉलिक्युलर ऑर्बिटल जनरेट व्हायला. तर बॉन्डिंगचा मॉलिक्युलर ऑर्बिटल हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मधून तयार होत असतो, तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मधून तयार होत असतो. कोणाच्या? वेव्हजच्या. ठीक आहे. बघा, BMO is a result of constructive interference and ABMO is a result of destructive interference of waves of orbitals. ठीक आहे. बघा आता समजू आपण थोडक्यात काय असतं. समजा ही एक वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे. म्हणजे हा एक ऑर्बिटल ॲझ्युम करा, हा दुसरा ऑर्बिटल ॲझ्युम करा. ठीक आहे ना. वेव्हज मध्ये असे साइन दाखवले जातात. फिजिक्स मध्ये होईल तुम्हाला हे. ही एक वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे. आता या दोन वेव्हज मध्ये मी दाखवायलो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ही पहिली डायग्राम सांगतेय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. फर्स्ट डायग्राम इज फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे. काय व्हायलं बघा, ही वेव्ह आणि ही वेव्ह एकमेकांना ऍड व्हायले. ठीक आहे ना. या दोन वेव्हचं ऍडिशन झाल्यामुळं एम्प्लिट्यूड वाढेल ना. क्रेस्टचा एम्प्लिट्यूड वाढला, ट्रफचा पण एम्प्लिट्यूड वाढेल. माहिती आहे सगळ्यांना. वरच्या भागाला क्रेस्ट म्हणतो आपण, खालच्या भागाला ट्रफ म्हणतो. बरोबर आहे ना. क्रेस्टचा एम्प्लिट्यूड वाढला. बघा रे, हाईट वाढवली का नाही मी? वाढवली हाईट. या दोन वेव्हज ऍड झाल्या. साध्या भाषेत या दोन वेव्हज ऍड झाल्या, कन्स्ट्रक्शन झालं, एम्प्लिट्यूड वाढला, तर हा BMO असा जनरेट होत असतो. दोन ॲटॉमिक ऑर्बिटलच्या वेव्हज ऍड होत असतात. ऍड होत असतात, कन्स्ट्रक्शन होतं, एम्प्लिट्यूड वाढत असतो. ठीक आहे ना. आता बघा इथं उलट आहे. ही एक वेव्ह आहे, पण अपोजिट मॅनरमध्ये एक दुसरी वेव्ह आहे. ठीक आहे ना. याला असं काढा किंवा असं काढलं तरी चालू शकतं. हे बघा, असं न काढता तुम्ही जर असं केलं तरी चालेल, लाईक दिस. पण मला आता मिडल साईन बदलावं लागतं. ठीक आहे. मी जर समजा असं केलं, पण मला हे मायनस साईन घ्यावं लागेल. असं केलं तरी चालेल. डिस्ट्रक्शन झालं, कन्स्ट्रक्शन झालं, डिस्ट्रक्शन झालं. म्हणजे इथं आता एम्प्लिट्यूड्स काय होतील? कॅन्सल होतील. पूर्णपणे कॅन्सल होतील किंवा पार्शियल कॅन्सल होतील. पूर्णपणे कधी कॅन्सल होतील? या दोन्ही वेव्ह आयडेंटिकल असतील तर. या दोन वेव्ह जर पूर्णपणे आयडेंटिकल असतील, नल वेव्ह, याला काय म्हणायचं रे? नल वेव्ह. वेव्हच गायब झाली, कॅन्सल झाल्या दोन वेव्ह. एकमेकांबरोबर कंबाईन झाल्या आणि कॅन्सलेशन झालं. ठीक आहे ना. हे झालं एक चॉईस. जर वेव्ह आयडेंटिकल असतील तर, आयडेंटिकल एकदमच सेम असतील, म्हणजे दोन्ही वेव्हचे एम्प्लिट्यूड जर क्रेस्ट ॲज वेल ॲज ट्रफचे पूर्णपणे सेम असतील तर असं होईल. ठीक आहे. पूर्णपणे सेम असतील तर असं होईल. ही पहिली चॉईस. और दुसरी चॉईस, समजा ह्या वेव्ह डिफरंट आहेत, म्हणजे साध्या भाषेत दोन वेगवेगळे ॲटम बॉन्ड तयार करतायत. ठीक आहे. ही पहिली केस कधी? दोन आयडेंटिकल ॲटम मध्ये जेव्हा बॉन्ड तयार होणार आहे तेव्हा. आणि ही दुसरी केस कधी? समजा दोन डिफरंट ॲटम मध्ये बॉन्ड तयार व्हायला, वेव्ह पण वेगळ्या असतील. आता एम्प्लिट्यूड कमी व्हायला. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन इंडिकेट्स डिस्ट्रक्शन. ठीक आहे ना. तर ही डायग्राम आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची. ठीक आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर तुम्ही आता साध्या भाषेत लक्षात काय ठेवायचं ते सांगतोय मी. ठीक आहे. बघा पॉइंट काय आहे. MO हा ॲटॉमिक ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशन मधून तयार होत असतो. बरोबर आहे ना.
तर म्हणणं काय आहे, जेव्हा दोन ॲटॉमिक ऑर्बिटलच्या वेव्हचं कन्स्ट्रक्शन होतं, म्हणजे जेव्हा त्या दोन वेव्ह ॲड होतात तेव्हा बॉन्डिंगचा मॉलिक्युलर ऑर्बिटल जनरेट होत असतो, आणि जर समजा दोन वेव्हचं सबस्ट्रॅक्शन झालं तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होत असतो. बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन वगैरे काही तयार होत नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही. क्वेश्चन सॉल्विंगचा आणि या कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा अर्थार्थी काही संबंध नाही. मी काल देखील म्हणलं होतं, एमओटी ही अशी थेरी आहे ज्याचे क्वेश्चन सगळ्यात लवकर सॉल्व्ह होतात. 5 सेकंद, काही क्वेश्चनला 10 सेकंद, काही क्वेश्चनला नजर टाकल्या उत्तर कळतं. ठीक आहे ना? ठीक आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, हे जर तुम्हाला समजण्यासाठी अवघड होत असेल, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, दोन वेव्हचं ॲडिशन झालं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला, तिथून जनरेट होत असतं बॉन्डिंगचा मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि दोन वेव्हचं जर समजा सबस्ट्रॅक्शन झालं तिथून जनरेट होत असतो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे का? आलं का लक्षात? चला, एक शेवटचं फीचर आहे, छोटंसं इथंच लिहिणार आहे मी. बघा, MOs आर molecular orbitals are, MOs are polycentric. आता पॉलिसेंट्रिकचा अर्थ काय असतो? ठीक आहे ना, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हे पॉलिसेंट्रिक असतात म्हणजे त्यांना एकपेक्षा जास्त न्यूक्लियस असतात. साहजिक आहे ना, ॲटॉमिक ऑर्बिटल हा एका ॲटमचा आहे, तिथं एकच न्यूक्लियस असणार आहे, पण मॉलिक्युलर ऑर्बिटल एकापेक्षा जास्त ॲटम्स आहे ना, तिथं न्यूक्लियस पण एकापेक्षा जास्त असतील. पॉलिसेंट्रिक मीनिंग न्यूक्लियस ग्रेटर दॅन वन. ठीक आहे का? आता आपल्या सिलेबसमध्ये जी एमओटी आहे 11thच्या ती 2 ॲटमच्या कॉम्बिनेशनची आहे, पण एमओटी आणखी पुढची पण आहे, पुढची तिथं 3-3, 4-4 ॲटमचं कॉम्बिनेशन देखील कन्सिडर केलं जातं. ॲज पर 11th सिलेबस 2 न्यूक्लियस येत आहेत म्हणून त्याला बायसेंट्रिक म्हणलं जाऊ शकतं, पण ॲज पर एमओटी पूर्णपणे ते करेक्ट नसेल, कारण पूर्ण एमओटी धरावी लागेल ना मला. पूर्ण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचा विचार करून कधी कधी त्याच्यात 3-3 न्यूक्लियस असू शकतात, 4 पण असू शकतात. ठीक आहे ना? मला काय म्हणायचं लक्षात घ्या, तुम्ही साध्या भाषेत असं लक्षात ठेवा की मॉलिक्युलर ऑर्बिटल्सला एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतात, त्याला काय म्हणायचं? पॉलिसेंट्रिक म्हणायचं. काय म्हणायचं? पॉलिसेंट्रिक म्हणायचं. सो दीज आर द पॉस्ट्युलेट्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स रिगार्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक नंबर होतं 3. जो टेबल तयार केला ना मी, ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर कोणते मॉलिक्युलर ऑर्बिटल जनरेट होतात. PZ कॉम्बिनेशन मधून कधीही सिग्मा MO तयार होत असतात, बॉन्डिंगचा अँटी बॉन्डिंगचा, पण PX किंवा PY मधून पाय वाले तयार होतात, पाय आणि पाय स्टार तयार होत असतात. 2 डिफरंट p ऑर्बिटल इथं देखील कंबाईन आपल्याला करायचे नाहीयेत, म्हणजे PX आणि PY करायचं नाही, PY PZ करायचं नाही, किंवा PX PZ देखील करायचं नाही. ठीक आहे का? ही आहे फक्त थेरी. ठीक आहे ना? क्वेश्चन सॉल्विंग मध्ये ही थेरी कुठं म्हणजे तुम्हाला हे असलं काही वापरण्याची गरज नसते, हळूहळू तुम्हाला क्लिअर होत चालेल. ओके, नोट करून घ्या. चला पहा पुढचं डिस्कशन. इट इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. याला पण एक शॉर्ट फॉर्म वापरतात क्वेश्चन मध्ये, LCAO, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे ना? तर आपल्याला थोडक्यात पाहायचे शेप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. सिंपल लँग्वेज मध्ये या पॉइंटचा मिनिंग काय घ्यायचा आहे तुम्हाला? शेप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. मॉलिक्युलर ऑर्बिटल नेमके दिसायला कसे असतात? ठीक आहे का? बघा, आता पहिली चॉईस आपण कन्सिडर करू NS आणि NS कॉम्बिनेशन. म्हणजे तुम्ही अर्थ घ्यायचा आहे 1s + 1s, 2s + 2s किंवा 3s + 3s लाईक दॅट. ठीक आहे? तर बघा, हा एक NS ऑर्बिटल आहे, हा एक दुसरा NS ऑर्बिटल आहे. आता हे साइन काय इंडिकेट करत असतं लक्षात ठेवा. ऑर्बिटल्सच्या लोब मध्ये वगैरे जर साइन दिसले +- त्याचा अर्थ असतो, प्लसचा अर्थ असतो मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा रिजन. प्लस साइन काय इंडिकेट करते? मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणारा रिजन. मायनस काय इंडिकेट करतं? लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणारा रिजन. साध्या भाषेत प्लस जिथं दिसतंय अर्थ घ्यायचा की तिकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे. ठीक आहे ना? आता बघा, 1s ऑर्बिटलला किंवा 2s ला किंवा 3s ला कुठल्याही s ऑर्बिटलला फक्त प्लस साइनच दाखवलं जातं, का तर ते युनिफॉर्म असतं ना, स्पेअर असतं. s ऑर्बिटलचा शेप कसा आहे रे? स्पेरिकली सिमेट्रिकल, म्हणजे पूर्ण स्पेअरवर इक्वली ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिस्ट्रीब्यूट झालेली असते.
पण p ऑर्बिटल्स किंवा d ऑर्बिटल्स मध्ये सगळीकडे प्लस नसतं, एका ठिकाणी प्लस तर दुसऱ्या ठिकाणी मायनस, जसं इथं दाखवलं मी प्लस मायनस. याचा अर्थ काय, या लोब मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जमा जास्त झालेली आहे, इकडे कमी आहे, मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी लेस, लाईक दॅट. ठीक आहे का, इथं प्लस प्लसच, कारण हे स्पेरिकली सिमेट्रिकल आहे. आता हे दोन s ऑर्बिटल कंबाईन होण्यासाठी दोन चॉईस आहेत. चॉईस नंबर 1 इज ॲडिटिव्ह ओव्हरलॅप. ॲडिटिव्ह म्हणजे त्यांचं ॲडिशन झालं किंवा कन्स्ट्रक्शन म्हणा. ॲडिटिव्ह ओव्हरलॅप म्हणजे आपण आताशी जे पाहिलं होतं ना, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साध्या भाषेत. आणि दुसरं सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. ठीक आहे ना. समजा ॲडिशन झालं दोन्हीचं, दोन वेव्हचं ॲडिशन झालं, ॲम्प्लिट्यूड वाढतो असं म्हणलं होतं ना मी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये. तसंच विचार करा, हे दोन ऑर्बिटल्स कंबाईन व्हायले, हा तयार झाला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, म्हणजे याला मी म्हणणार सिग्मा NS. हा झाला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, हा झाला BMO बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा NS. ठीक आहे. आता या दोघांचं सबस्ट्रॅक्शन झालं, म्हणजे दोन ॲटम जवळ येत होते पण त्यांच्यामध्ये अट्रॅक्शनचा नाही रिपल्शनचा फोर्स जनरेट आला, जवळ आले 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 लांब पळाले. ठीक आहे ना, बघा हे लांब दाखवलेत मी, म्हणजे इथं बॉन्ड तयार होणार नाहीये. ठीक आहे ना. आता इथं मी एक नवीन गोष्ट काढायलो, हे कोण झालं अगोदर सांगा, हे झालं सिग्मा स्टार NS, म्हणजे हा अँटी बॉन्डिंग वाला. ठीक आहे ना, अँटी बॉन्डिंग वाला, हा बॉन्डिंग वाला MO झाला s ऑर्बिटल्स पासून तयार झालेला, आणि हा अँटी बॉन्डिंग वाला. दोन s ऑर्बिटल कंबाईन झाल्यानंतर दोन MO तयार होतात ना, एक बॉन्डिंगचा तर दुसरा अँटी बॉन्डिंगचा. ठीक आहे का. आता मी एक मध्ये डॉटेड लाईन काढतोय, याला म्हणायचं असतं नोडल प्लेन. काय म्हणायचं रे, नोडल प्लेन. नोडल प्लेन म्हणजे काय सर, तू पाहिलं रे ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये, परत एकदा ऐकतो. नोडल प्लेन म्हणजे असा प्लेन ज्या प्लेन मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी 0 असते. इथं मध्ये इलेक्ट्रॉन नाही आहेत ना, हे स्पेरिकल आहे बघा, परत हे परत सिमेट्रिकल आहे. पूर्ण या रिजनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्प्रेड झालेली असणार आहे. सिग्मा NS मध्ये नो नोडल प्लेन, याच्यामध्ये नोडल प्लेन नसतो. नो नोडल प्लेन, याच्यात नोडल प्लेन नसतो. पण इथं नोडल प्लेन दिसतोय आपल्याला क्लिअर कट. दोन न्यूक्लियसच्या मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी नसणारा प्लेन आहे, याला काय म्हणतायत, नोडल प्लेन. ठीक आहे का. तर क्वेश्चन नोडल प्लेनचाच विचारला जातो. आपण जो आता हा पॉइंट डिस्कस करतोय ना, याच्यावर एकच क्वेश्चन तयार होतो, तो म्हणजे नोडल प्लेनच्या नंबरचा. तर लक्षात घ्या, सिग्मा NS मध्ये नोडल प्लेन नसतो. म्हणजे तुम्हाला विचारलं हाऊ मेनी नोडल प्लेन्स आर प्रेझेंट इन सिग्मा 1s, तुमचं उत्तर असेल 0. सिग्मा स्टार 1s एक नोडल प्लेन, हा एक नोडल प्लेन. ठीक आहे ना. असा 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 मध्ये कापला, असा असा प्लेन, असा प्लेन परपेंडिक्युलर टू दिस पर्टिक्युलर बोर्ड, असा प्लेन असेल तो. ठीक आहे ना, जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी नसेल. ठीक आहे. चला दुसरी चॉईस, NPZ प्लस NPZ. आता दोन PZ ऑर्बिटल कंबाईन होण्यासाठी दोन चॉईस असणार आहेत, एक ही चॉईस, ही दुसरी चॉईस. दोन PZ ऑर्बिटल एकतर असं कंबाईन होतील किंवा असं कंबाईन होतील. ठीक आहे. पहिली चॉईस हे परत ॲडिटिव्ह ओव्हरलॅपचं एक्झाम्पल आहे. ॲडिटिव्ह ओव्हरलॅप, ॲडिटिव्ह ओव्हरलॅप. आणि हे सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. ॲडिटिव्ह ओव्हरलॅप आणि सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. तर दोन p ऑर्बिटल्स. ठीक आहे. इतर काढायला मी 4 काढलेत, पण लक्षात ठेवा दोन p ऑर्बिटल्स मध्येच होणाऱ्या प्रोसेस आहेत. जसं दोन s ऑर्बिटल मध्ये ॲडिशन मधून हे तयार झालं, सबस्ट्रॅक्शन मधून हे तयार झालं. या दोन p ऑर्बिटलचं मी एकदा ॲडिशन दाखवायलो आणि त्याच दोन p ऑर्बिटलचं मी सबस्ट्रॅक्शन दाखवायलो. लक्षात घ्या, हे वेगळे आणि हे वेगळे नाहीत. आलं का लक्षात. असं म्हणू नका टोटल 4 p ऑर्बिटल झाले. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, p ऑर्बिटल 2 आहेत, एकदा असं कंबाईन व्हायले आणि नंतर असं कंबाईन व्हायले. समजण्यासाठी मी ते काढलेलं आहे. ठीक आहे का. समजण्यासाठी काढले. वाटलं तर हे मोडू का मग सांगा, तसंच लिहिता येईल मला, पण ते समजायला थोडंसं अवघड जाईल म्हणून मी असं काढले. लक्षात घ्या, p ऑर्बिटल तेच आहेत. ही पहिली चॉईस त्यांना कंबाईन होण्याची, आणि याच दोन p ऑर्बिटलला कंबाईन होण्याची ही दुसरी चॉईस. चॉईस नंबर 1, चॉईस नंबर 2 असा याचा विचार करा. p ऑर्बिटल 4 नाही आहेत, p ऑर्बिटल 2च आहेत. तेच p ऑर्बिटल ऍड होणार आहेत आणि तेच p ऑर्बिटल सबस्ट्रॅक्ट देखील होणार आहेत. आता बघा, प्लस म्हणजे मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा रिजन, प्लस म्हणजे मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा रिजन.
जेव्हा दोन मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटीचे रिजन असणारे ऑर्बिटल एकत्र होण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यात होणारे ॲडिशन. आता होईल काय बघा, हा इथं न्यूक्लियस असतो बरोबर आहे ना, हा न्यूक्लियस आहे, हा पण न्यूक्लियस आहे. दोन न्यूक्लियसच्या मध्ये मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जमा होईल ना, बघ रे दोन न्यूक्लियसच्या मध्ये मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी, मी इथं पण प्लस काढलं ठीक आहे ना. आता हे लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणारे रिजन लांब हे इकडं ठीक आहे ना. मी काय केलं बघा, एवढा पोर्शन एकत्र केला, एवढा पोर्शन मी एकत्र केला, हे ऍड केलं, मी हे ऍड केलं, हे साईडला गेले ठीक आहे ना. आता हा कोण तयार झाला सर, हा तयार झाला बघा, हा NPZ NPZ, मी PZच का घेतला रे इथं, मी मगाशी पण सांगितलं Z ऍक्सिस इज ट्रीटेड ॲज इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. तर हा परत एकदा बॉन्डिंगचा मॉलिक्युलर ऑर्बिटल असणार आहे. आता ह्याचं नाव काय असेल सर, सिग्मा NPZ, आणि याचं नाव असेल सिग्मा स्टार NPZ. एक बॉन्डिंग मधून तयार होणार आहे आणि दुसरा अँटी बॉन्डिंग, हा ABMO आहे, हा BMO तयार झाला, हा ABMO तयार झाला ठीक आहे का. हे बघा आता हे ॲडिशन झालं. पण जर समजा मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणारा रिजन लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणाऱ्या रिजन कडे जर कंबाईन होण्याचा प्रयत्न करत असेल, तिथं बॉन्ड तयार होणार नाही, दोन ॲटम मध्ये रिपल्सिव्ह फोर्स तिथे डॉमिनेटिंग असेल. या केसमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स डॉमिनेटिंग आहे, इथं रिपल्सिव्ह फोर्स मोर डॉमिनेटिंग आहे, दोन ॲटम लांब जातात ठीक आहे ना. बघा हे दोन ॲटम लांब गेले, दोन ॲटम लांब गेले, लांब गेले दोन ॲटम. आता इथं परत एक मला नोडल प्लेन कन्सिडर करता येऊ शकतो. तर हा काय असणार आहे रे, नोडल प्लेन असणार आहे. नोडल प्लेन म्हणजे असा प्लेन जिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी नसते ठीक आहे का. एक BMO तयार झाला, दुसरा ABMO तयार झाला. कुणीही मनात असं आणू नका सर तुम्ही 4 p ऑर्बिटल कंबाईन केलेत आणि इकडे 2च दाखवलेत. मी काय म्हणायलो मगापासून एकच गोष्ट बोलतोय, 2च p ऑर्बिटल कंबाईन व्हायलेत, पण 2 p ऑर्बिटल एकदा असं कंबाईन व्हायलेत आणि एकदा असं कंबाईन व्हायलेत. असं कंबाईन झाले तर मग BMO तयार होईल आणि असं कॉम्बिनेशन झालं तर ABMO तयार होईल ठीक आहे का. p ऑर्बिटल मोजताना 4 दिसत आहेत, पण हे आणि हे आयडेंटिकलच आहेत म्हणतोय मी, समजते ना मी काय म्हणतो. p ऑर्बिटल मोजताना 4 दिसत आहेत, पण तसं नाहीये, हेच p ऑर्बिटल मी खाली काढलेत, फक्त उलट करून काढले ठीक आहे का. तयार झालेले मॉलिक्युलर ऑर्बिटल 2, बॉन्डिंगचा सिग्मा NPZ, अँटी बॉन्डिंगचा सिग्मा स्टार NPZ. याच्यात नोडल प्लेन नाही, पण याच्यात नोडल प्लेन आहे. दोन न्यूक्लियसच्या मध्ये असा प्लेन दिसतोय मला जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी किती आहे, 0 आहे ठीक आहे. एवढं ड्रॉ करा, मग पुढे जाऊत लगेच. लास्ट चॉईस फॉर द कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. बघा पण PZ पाहिलं, आता हे राहिलेलं NPX NPX कॉम्बिनेशन किंवा NPY कॉम्बिनेशन, जे याचं कॉम्बिनेशन आहे एक्झॅक्टली तसंच याचं आहे, म्हणून एकत्रच आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर कन्सिडर करा हा एक NPX ऑर्बिटल आहे, म्हणजे समजा 2px आहे, हा दुसरा 2px आहे, 2px किंवा 2py. मी मगापासून म्हणतोय px आणि py कंबाईन होत नसतात रे, नसतात, 0 ओव्हरलॅप असतो तो ठीक आहे ना. तर हा एक px, दुसरा px ठीक आहे. आता बघा हे दोन असे ओव्हरलॅप व्हायले लॅटरली, लॅटरली, कारण पाय बॉन्डचा विचार करायचा आपल्याला. इथं या लोब मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त जमा झालेली आहे, इथं पण जास्त झालेली आहे, हे ओव्हरलॅप झाले, साईडनं ओव्हरलॅप होतील, साईडनं ओव्हरलॅप होतील ठीक आहे ना. बघा वरच्या रिजन मध्ये जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी जमा होईल ठीक आहे ना, खालच्या रिजन मध्ये कमी इलेक्ट्रॉन डेन्सिटी असेल, वरच्या मध्ये जास्त, खालच्या मध्ये कमी. हा बॉन्ड असा वीकच असतो ना रे, पाय बॉन्ड अशाच टाईपनं तयार होत असतो, तो कसा असतो, वीक असतो. तर हे जे दाखवलं याला मी म्हणू शकतो ऍडिटिव्ह ओव्हरलॅप. हे काय असेल रे, ऍडिटिव्ह ओव्हरलॅप, ऍडिशन झालंय, दोन वेव्हचं ऍडिशन झालंय, थोडक्यात ऍडिटिव्ह ओव्हरलॅप ठीक आहे. आता बघा हे दोन न्यूक्लियस आहेत डॉट काढलेले, इथं असा नोडल प्लेन पास होतो का नाही बघा, यस होतो. दिस इज नोडल प्लेन, दिस इज नोडल प्लेन ओके. हा कोण काढला सर तुम्ही, याला मी म्हणू शकतो आयदर पाय NPX और पाय NPY, पाय NPX किंवा पाय NPY. आता तो कोण असेल हे कोण ठरवेल, समजा दोन NPX कंबाईन झाले तो दाखवलेला पाय NPX असेल, दोन NPY कंबाईन झाले तो दाखवलेला पाय NPY असेल ठीक आहे ना. आता ही दुसरी चॉईस, याच ऑर्बिटल्सला दुसरी चॉईस, मोजताना 4 मोजू नका, 2च आहेत, एकदा असं कंबाईन व्हायले नंतर असं कंबाईन व्हायले ठीक आहे ना. आता बघा मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऍडिशन झालं,
मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा रिजन लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटीच्या रिजन बरोबर कंबाईन व्हायला आता इथं रिपल्सिव्ह फोर्स जनरेट होतो. रिपल्सिव्ह फोर्स बिकम डॉमिनेटिंग ओव्हर अट्रॅक्टिव्ह फोर्स, म्हणून बॉन्ड जनरेट होणार नाही, दोन ॲटम रिपेल करतील एकमेकांना. ठीक आहे ना. बघा लांब लांब गेलेले दाखवलेत आपण, इथं पण नोडल प्लेन असतील. सांगा बरं रे इथं नोडल प्लेन किती असतील? बघ रे हे दोन न्यूक्लियस आहेत, एक प्लेन मला असा पास करता येईल, एक असा नोडल प्लेन असेल म्हणजे असा 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 आणि दुसरा असा. ठीक आहे ना, असा एक असा व्हर्टिकल आणि असा हॉरिझॉन्टल, हा दुसरा नोडल प्लेन लाईक दिस. ठीक आहे ना. क्वेश्चन याच्यावर येतातच नोडल प्लेनचे. तर मी म्हणू शकतो इथं किती नोडल प्लेन्स आहेत रे? 2 नोडल प्लेन्स. हाऊ मेनी नोडल प्लेन्स? 2 नोडल प्लेन्स, एक परपेंडिक्युलर दुसरा हॉरिझॉन्टल. ठीक आहे ना. आता हे कोण काढलं आपण? याला तुम्ही म्हणू शकता पाय स्टार NPX किंवा पाय स्टार NPY. शेप सारखाच असतो. आता हे कोण असेल हे ठरवणार आहेत कंबायनिंग एओज. समजा दोन NPX कंबाईन झाले, ते तयार झालेलं पाय स्टार NPX असेल, NPY कंबाईन झालं पाय स्टार NPY असेल. ठीक आहे का. दोन नोडल प्लेन याच्यामध्ये एक्झिस्ट करतात. इथं एक नोडल प्लेन होतं, इथं किती नोडल प्लेन आहेत? 2 नोडल प्लेन आहेत. पी ऑर्बिटल 2च आहेत, फक्त त्यांची कंबाईन होण्याची मेथड 2 आहेत. ठीक आहे ना. हे ॲडिटिव्ह ओव्हरलॅप झाला. इथं आहे सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप, ॲडिटिव्ह ओव्हरलॅप, सबस्ट्रॅक्टिव्ह ओव्हरलॅप. म्हणजे थोडक्यात हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रमाणे तयार झालेलं आणि हे डिस्ट्रक्टिव्हनं. हे आहे BMO. हा आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि हा आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता बघा हे पाय बॉन्ड तयार करणारे MO आहेत, म्हणून वीक बॉन्ड असतो ना, दोन न्यूक्लियसच्या मध्ये तेवढी जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी जमा होत नाही. ठीक आहे ना. ओके, हे झाले शेप्स कोणाचे? पाय MOचे, पाय बॉन्डिंग आणि पाय अँटी बॉन्डिंग. आता आपल्याला क्वेश्चन नेमके काय विचारले जातात? क्वेश्चन असतात रिगार्डिंग नोडल प्लेन्स. ठीक आहे ना. बस तेवढं नोडल प्लेनच्या बाबतीत लक्षात ठेवा, बाकी काही क्वेश्चन याच्यावर तयार होत नाहीत. ठीक आहे. चला व्हेरी इम्पॉर्टंट नोट म्हणून लक्षात ठेवा रे, व्हेरी इम्पॉर्टंट नोट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. ठीक आहे. मी वरच्या साइड पासून लिहित चालतोय, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. एवढी नोट जरी लक्षात ठेवली तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. व्हेरी इम्पॉर्टंट नोट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. ठीक आहे. चला, 0 नोडल प्लेन कोणाकडे आहेत ते सांगायचंय मला. 0 नोडल प्लेन, 0 नोडल प्लेन. चला सांगा रे कोणाकोणाकडे असतात 0 नोडल प्लेन? 0 नोडल प्लेन कोणाकडे असतात? 0 कोणाकडे असतात? चल बघ, सिग्मा NS नोडल प्लेन 0 मान्य. परत सिग्मा NPZ या दोघांमध्ये नोडल प्लेन नसतो, यांच्याकडे नोडल प्लेन नसतो, काढला नाही आपण. बघा तुम्ही आताच ड्रॉ केलेले शेप्स. ठीक आहे. 1 नोडल प्लेन, एक नोडल प्लेन कोणामध्ये होता? एक नोडल प्लेन कोणामध्ये होता? बघा रे बघा रे बघा रे बघा रे, सिग्मा स्टार NS बघा तुम्ही, तिथे एक नोडल प्लेन मी काढलेलं आहे, सिग्मा स्टार NS. ठीक आहे ना. परत बघू शकता सिग्मा स्टार NPZ बघा, तिथं पण तुम्हाला एक दिसेल, किंवा इथं पण आहे बघा एक नोडल प्लेन आहे का नाही? हे कोण आहेत? हे पाय NPX आणि पाय NPY यांच्यामध्ये पण एक एक नोडल प्लेन आहेत का नाही? ठीक आहे. तिसरा आता 2 नोडल प्लेन्स बघा कोणामध्ये? 2 नोडल प्लेन, 2 नोडल प्लेन्स म्हणतोय. 2 नोडल प्लेन्स कोणामध्ये आहेत रे? बघ इथे आहेत, पाय स्टार NPX आणि पाय स्टार NPY. पाय स्टार NPX, पाय स्टार NPY यांच्याकडे किती नोडल प्लेन असतात? 2 नोडल प्लेन असतात. बस आपण जे आत्ताचं शेपचं डिस्कशन केलं ना, त्याच्यावरती हाच क्वेश्चन तयार होतो, बाकी काहीच क्वेश्चन नाही. ठीक आहे का. 0 नोडल प्लेन सिग्मा NS सिग्मा NPZ, एक नोडल प्लेन सिग्मा स्टार NS सिग्मा स्टार NPZ पाय NPX पाय NPY. तुम्ही ते डायग्राम बघा, तिथं मी नोडल प्लेन दाखवलेले आहेत. ठीक आहे का. 2 नोडल प्लेन कोणामध्ये असतात? पाय स्टार NPX आणि पाय स्टार NPY मध्ये. बस तुला काय करायचंय हे एवढं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून लक्षात ठेवायचं. बस एवढं LCAO बद्दल एवढाच एक क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे का. ओके. तर
आज झालेलं आपलं जे डिस्कशन थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, आजच्या दिवस वाटेल, काही अडचण नाही, उद्याच्या क्लासमध्ये वाटणार नाही. कारण क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना हे असलं काहीच करत बसण्याची गरज नसते. अल्टिमेट एम तर काय आहे आपलं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचेत ना आपल्याला, नीट एक्झाम किंवा जेई एक्झामचे, ठीक आहे ना. तिथं आपल्याला हे काही असं एवढं कॉम्प्लिकेटेड काही दिसणार नाही. तर आजचं जेवढं डिस्कशन झालं त्याला व्यवस्थित एकदा वाचा, कूल माइंडनं वाचा. माझं नेमकं म्हणणं काय तुम्हाला समजून जाईल. आता याला आपण उद्यापासून अप्लाय करणार आहोत. उद्यापासून आपल्याला स्टडी करायचे हाऊ टू अप्लाय एमओटी, ऍप्लिकेशन्स ऑफ एमओटी. थोडक्यात मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचे ऍप्लिकेशन्स आपल्याला उद्या स्टडी करायचे. चला उद्या भेटूयात. थँक्यू.